नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. 6 डिसेंबर आणि 7 डिसेंबरच्या मध्यरात्री अगदी गोव्यामध्ये जे नॉर्थ गोव्यात ठिकाण आहे त्या ठिकाणी असलेल्या महबूबा ह्या क्लबला भीषण आग लागली आणि या आगीत होरपळून जाऊन 25 जणांचा त्यात जीव गेला. आग एवढी भयानक होती की त्या आगीच्या याच्यात जे 25 जण मृत पावले त्यांच्या शरीराचा एकदम कोळसा झालेला होता. ही आग तसं गोव्याला संपूर्ण देशातून आणि परदेशातून पण लोक पर्यटनासाठी म्हणून येतात, पण खऱ्या अर्थानं देशातील जी पर्यटनाला जाणारी मंडळी असतात ती मंडळी परदेशी संस्कृती जी काही रंगरलियाची दुनिया असते ती दुनिया पाहायला जात असतात. आणि असंच सध्या नाताळाच्या सुट्ट्या येत आहेत. नाताळात गोव्यामध्ये फार जल्लोष असतो आणि त्या जल्लोषात आपणही सहभागी असावं म्हणून आरपोत येथील या क्लबमध्ये त्या रात्री भयंकर गर्दी. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही आग गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळं लागली असावी, तर काहींच्या मतं जे ज्वाला उडविणारं एक गण असते त्या गनमुळं ही आग लागल्याचं म्हणणं आहे. नेमकं त्या क्लबमधली पार्टी भर रंगात होती, गाण्यावर ललना नाचत होत्या आणि हाती मद्याचे प्याले घेऊन पर्यटक बेधुंद होऊन त्यांच्याबरोबर त्यांना साथ देत होते आणि या अशा क्षणी ही आग लागली. या प्रकरणी गोवा पोलिसांनी हॉटेलचे मुख्य व्यवस्थापक आणि इतर 2 कर्मचारी असं 4 जणांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणी हॉटेलचे मालक आणि आरपोतो गावचे सरपंच यांच्या विरुद्ध पण गुन्हा दाखल केलेला आहे. गोव्यातील काही नागरिकांच्या मते हा जो कॅसिनो किंवा क्लब आहे त्याला तो पाडण्याची नोटीस देण्यात आली होती. मग नोटीस दिली असताना त्या नोटीसचा काल संपला असतानाही हा क्लब किंवा हा कॅसिनो हे पाडलं का गेलं नाही हाही प्रश्न उपस्थित झालेला आहे. काहींच्या मते या हॉटेलच्या मालकाला आणि त्याच्या एकूण यांना सरकारमधील एका मोठ्या मंत्र्याचा वरदहस्त होता आणि त्यामुळं अगदी कुठलंही परवाना नसताना हे हॉटेल सुरू होतं असंही विरोधी पक्षानंही यावर मोठा गदारोळ घातलेला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री यांनी त्या घटना घडल्यानंतर भल्या पहाटे तिथं भेट दिली. त्यावेळेस त्यांनी 23 जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटलं होतं, पण नंतर त्यांनी काही कालावधीनंतर इथं 25 जण मृत्यू पावले असल्याचे सांगितले. गोवा सरकारनं पण मृत्यूंच्या नातेवाईकांना मदत जाहीर केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत केंद्र सरकारकडून पण या मृत्युमुखी पडलेल्या 25 जणांना पंतप्रधान फंडातून मदत दिलेली आहे. हे जे 25 जण इथं मेले त्यातील पोलिसांच्या मते 20 जण हे त्या हॉटेलचेच कर्मचारी आहेत, तर 5 जण हे पर्यटक होते असं त्यांचं म्हणणं आहे. आता मनोरंजन तर सगळेच करतात, पण मनोरंजन करताना पण
आपण कुठल्या स्थितीत आहोत ह्याचं एक भान प्रत्येकानं राखलं पाहिजे. तेव्हा कुठं मग अशा घटना घडणार नाहीत आणि घडल्या तरी जीवितहानी होणार नाही. हो निश्चित. नागपूर येथे आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला. आज सर्व काही विधेयकं आणि पुरवणी मागण्या सरकारनं सदनाच्या पटलावर ठेवल्या होत्या. मात्र विरोधकांचं म्हणणं असं होतं की विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशनच तुम्ही कसं चालवता, तुम्ही विरोधी पक्षनेता नेमा, अशीच त्यांची वारंवार मागणी होती. यातच मग मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेता नेमण्याचं अधिकार हा विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींना असतो. सरकारची त्यात काही विशेष असं भूमिका नसते. त्यामुळं विरोधक हे उघड आरोप करण्यासाठी आरोप करतायत असं त्यांनी ठणकावून सांगितलं. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख, विधान परिषदेचे सदस्य असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता म्हणून नेमणूक करा अशीच मागणी केली. तर आदित्य ठाकरे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे 22 आमदार भाजपत जाणार असल्याचं एक आरोप करत एकच चर्चेला जागा करून एकंदरीत पाहता हे अधिवेशन येत्या रविवारपर्यंत चालणार आहे आणि त्या रविवारपर्यंत दररोजच असा गोंधळ होईल असंच चित्र दिसतंय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय, पीक विम्यासंदर्भात काय, असे विविध प्रश्न, त्याचबरोबर सोयाबीन आणि इतर पिकाचं हमीभाव खरेदी केंद्र का सुरू नाहीत याबाबत ही विरोधक सरकारला धारेवर धरतील आणि मग यावर उत्तर देता सत्ताधारी पक्षाला नाकी नऊ येतील एवढं मात्र नक्की. धाराशिव नगर परिषदेच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला जे एक ओपिनियन पोल एका धाराशिव 20 या नामक यूट्यूबरनं प्रसारित केला होता. त्याच्या विरोधात 1 डिसेंबरला शिवसेनेच्या युवा सेनेचे तालुका प्रमुख राकेश सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दिली होती. मात्र त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी काहीच निर्णय घेतल्यामुळं आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पण कुठलाच त्याच्यावर पाऊल न उचलल्यामुळं राकेश सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र राज्याचं जे राज्य निवडणूक आयोग आहे त्याच्याकडं निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची आयोगानं तातडीनं गंभीर अशी दखल घेतली असून जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र देत या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करा आणि सुस्पष्ट असा अहवाल आमच्याकडे पाठवा असं सांगितलेलं आहे. त्यामुळं धाराशिवचे निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख हे अडचणीत येणार असंच दिसते. आता या संदर्भात राकेश सूर्यवंशींना महाविकास आघाडीतील इतर पक्षाचेही नेतेमंडळी आता साथ देऊ लागली असून त्या सगळ्यांनीच आता हे प्रकरण उचलून धरलेलं आहे. त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांना आणि धाराशिव नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पण या ओपिनियन पोलच्या बाबत काही ना काही निर्णय घ्यावा लागेल हे मात्र निश्चित. आपण आता इथेच थांबू. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.